नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अक्षरा त्याचबरोबर आई बोलत असतात. आईला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की अक्षरा घेतली का डॉक्टरांची अपॉइंटमेंट, काय चाललंय तुझं नक्की हे सगळं. तेव्हा मात्र अक्षरा म्हणत असते की नाही घेतली आई. आई मात्र डोळ्याला हात लावूनच असते. अक्षरा म्हणते की अगं काय झालं आई तुला. तेव्हा इकडे अक्षराला आई सांगू लागते की अगं माझी ना पापणी फडफडते, मला ना टेन्शन आल्यासारखं झालं आहे, मला ना कळतच नाही आहे की या सगळ्या गोष्टी झाल्या ना की खूप मोठा अनर्थ होऊ शकतो गं, म्हणून मला काळजी वाटत आहे असं आईचं म्हणणं असतं. तेव्हा अक्षरा म्हणत असते की अगं आई काळजी करू नको, असं काहीही होणार नाही, तू उगीच काळजी करत आहे, कोणताही प्रॉब्लेम नाही येणार असं ती आईला सांगत असते. परंतु अक्षरा जेव्हा आईला समजत असते तेव्हा मात्र आईला भीती वाटत असते. ती म्हणत असते नाही ग अक्षू, मला कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे, मला ना खूप काळजी वाटत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे बाबा भेटायला गेलेले असतात. तर बाबांना बोलवलेलं असतं ते म्हणजे मदनने, आणि मदनने बाबांना भेटायला बोलवलेलं असतं. आणि जो मदन असतो तो तोंडाला येईल ते बाबांशी बोलत असतो. म्हणजे बाबांच्या मनात आधीच अधिपती आणि अक्षराच्या नात्याबद्दल शंका आहे. अधिपती चुकीचं वागतात की काय याच्याबद्दल शंका आहे, आणि हा जो मदन आहे त्याच्यामध्ये आणखी विष घालवण्याचं काम करत असतो. तो म्हणत असतो की मला अक्षरासोबत लग्न करायचं आहे, हे मी तुमच्याशी बोलून दाखवलेलं आहे, पण त्याबद्दल मला सॉरी म्हणायचं होतं. तेव्हा बाबा म्हणतात की ठीक आहे ना, तुझ्या मनात ज्या भावना आलेल्या होत्या त्या तू बोलून दाखवलेल्या आहेत, एवढंच आहे ना, एवढं काही नाही आहे त्याच्यामध्ये, असं बोलत असतात. तेव्हा मात्र मदन इकडे म्हणत असतो काहीही झालं तरीही मी जे काय बोललेलो आहे त्याबद्दल तुम्ही मनात गैरसमज निर्माण करू नका, हे मदनचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे बाबा म्हणत असतात की नाही रे, कसं आहे माहिती आहे का, अक्षराचं लग्न झालं पण. तेव्हा मदन बोलू लागतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला. तेव्हा बाबा म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, अक्षराचं लग्न चुकीच्या घरात झालं, ह्या गोष्टीचा मात्र आम्हाला सगळ्यांनाच त्रास होत आहे, माझ्या अक्षूला पण त्रास होत आहे. इकडे आता बोलत असतो तो म्हणजे ओंक्या. ओंक्या बोलत असतो. ओंक्या अधिपतीला म्हणत असतो की अधिपतीराव झालं का काम तुझं, बरं तू आवरायला घे बरं पटकन. काही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुला लवकरात लवकर गेलं पाहिजे, आणि आता काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वहिनींना तू भेटलं पाहिजे. ती शिवानी आहे ना, ती माझं डोकं खाते रे अधिपती, जाऊन तू भेट बरं एकदाचं आणि वहिनींमधलं भांडण मिटव. अधिपती म्हणतो आमच्यात कुठं भांडण झालेलं आहे. अधिपतीचं स्पष्ट म्हणणं असतं की आमच्यात भांडण झालेलंच नाही आहे, आमच्यामध्ये जे झालेले आहेत ते गैरसमज झालेले आहेत आणि ते गैरसमज मिटणं गरजेचं आहे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि मग अधिपतीला तो म्हणत असतो की मग जा ना, ते गैरसमज लवकरात लवकर मिटवून टाक, असं अधिपतीला त्याचं सांगणं चालू असतं. मग अधिपती म्हणत असतो की थोडासा वेळ घेतो, कसं आहे ही ऑफिसची कामं पण आहेत ना, ती संपवली पाहिजेत, एकदा का ती कामं संपली की मग मात्र गोष्टी क्लिअर होतील, असं ओंक्याचं म्हणणं असतं. ओंक्याला अधिपती सांगत असतो. परंतु अधिपतीला मात्र काळजी वाटत असते आणि छानही वाटत असतं. फायनली अधिपती आणि तिची भेट झालेली आहे, कारण त्या दोघांनाही वाटलं नव्हतं की त्या दोघांची भेट होईल, ते दोघंजण अशा पद्धतीनं बोलतील. ह्या सर्व गोष्टी अधिपतीच्या लक्षात आलेल्या असतात आणि त्यासोबतच अधिपती म्हणत असतो की काहीही झालं तरीही जे घडलेलं आहे ते खूपच छान पद्धतीनं घडलेलं आहे, असं अधिपती सांगत असतो. आणि मग इकडे बाबा आणि मदन बोलत असतात. मदन म्हणत असतो की बरोबर आहे, ज्या आठवणी तुम्हाला त्रास देत आहेत ना त्या नका बोलू तुम्ही. तेव्हा बाबा म्हणतात की आत्ताच तू म्हणाला ना, ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी बोलू नका, मग नको विचारू. कारण तो म्हणत असतो की मग अक्षराचं लग्न कसं झालं त्यांच्याशी, कारण अधिपती तर एवढे कमी शिकलेले आहेत. तेव्हा बाबा सांगत असतात की अरे ते एक अपघाताने झालेलं आहे. इकडे मदनचं असं म्हणणं असतं की म्हणजे, कारण अधिपती अक्षराला तर उच्च शिक्षित मुलाशी लग्न करायचं होतं. मग इकडे बाबा सांगायला लागतात की हो, अक्षराचं लग्न एका उच्च शिक्षित मुलाशीच ठरलेलं होतं, पण अचानक अक्षराला एका गावगुंडाने किडनॅप केलं आणि त्याचवेळी अक्षराच्या शाळेतला जो विनय आहे ना, त्यानं ही गोष्ट अधिपतींना सांगितली. मग अधिपती अक्षराला वाचवण्यासाठी गेले आणि मग अधिपतींनी अक्षराला वाचवलं, पण ते वाचवत असताना अधिपतीही तिथे किडनॅप झाले होते. ते दोघं एक रात्र त्या खोलीत राहिले. मग त्यानंतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला, कारण अक्षराचा होणारा जो नवरा त्याने अक्षराबरोबर लग्न तोडलं आणि तो बोलू लागला की नाही, मला ह्या मुलीशी लग्न नाही करायचं. मग अधिपतींना तर आधीपासूनच अक्षरा आवडत होती आणि अधिपतींनी मग अक्षरासोबत लग्न करायचं ठरवलं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे बाबा सांगत असतात. मदन म्हणत असतो म्हणजे मग आत्ता जे काय चाललेलं आहे ते चुकीचंच आहे ना, अधिपतींनी एवढं लग्न केलं, प्रेम आहे म्हणून सांगितलं, मग अक्षरावरती अविश्वास का दाखवलेला आहे. इकडे आता चारुहास सरांनी आजींना बोलवलेलं असतं आणि चारुहास सर आणि आजी बोलत असतात
आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की त्या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं असतात की त्याचा विचारही आपण करू शकत नाही. कारण चारुहास सर बोलत असतात आणि आजीही तिथं असतात. आजींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही हे काय मांडलेलं आहे आता. तेव्हा चारुहास सर सांगू लागतात की हे जे काय आहे ना ते खेळ आहे. आपण सापशिडीचा खेळ खेळायचा आहे. अक्षरा येणार आहे की नाही. मग माझ्या डोक्यामध्ये आणखीच अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि मला खूपच आनंद झालेला आहे. कारण अक्षराच्या येण्यामुळं मी मात्र खूपच खुश झालेलो आहे, असं बाबांचं म्हणणं असतं. आणि बाबा सांगत असतात. तेव्हा दोघंही सापशिडीचा खेळ खेळू लागतात आणि म्हणतात की बघा 6 पडलं मला, म्हणजे हे सगळं पॉझिटिव्ह आहे की नाही, हे चांगलं चिन्ह आहे. आणि आता अक्षरा येणार आहे ही गोष्ट मला खूपच छान वाटत आहे. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा ते बोलत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भुवनेश्वरी आणि दुर्गे हे दोघी जणी निघालेले असतात आणि दुर्गी म्हणत असते की अगं ताई एवढे पैसे कशासाठी घेतलेस तू. तेव्हा मात्र इकडे भुवनेश्वरी म्हणत असते की तुला ज्या गोष्टी कळत नाही आहेत त्या गोष्टी नको बोलत जाऊ. इकडे अक्षरा मात्र म्हणत असते की अगं आई काळजी करायची काहीही गरज नाही, आता सगळं व्यवस्थित होणार आहे, असं मात्र ती सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे आई म्हणत असते की अगं मला काळजी वाटायला लागली आहे गं अक्षू, मला कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय. कारण हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे आणि मला आता खूपच काळजी वाटत आहे. हे सगळं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे खूपच विचित्र अशी गोष्ट असते. अक्षरा आईला समजवत असते पण इकडे मदनने मात्र बाबांच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार भरवलेले असतात. मदनने बाबांच्या डोक्यामध्ये भरवलेलं असतं की ही गोष्ट जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. कारण अधिपतीने अक्षरावरती संशय घ्यायला नको होता. अधिपतीने संशय घेतलेला आहे आणि ही गोष्ट मला काही आवडलेली नाही. कारण अधिपतीने माझ्याबद्दल आणि अक्षराबद्दल जो गैरसमज निर्माण करून घेतलेला होता त्यावरून त्याने मला जाबही विचारला होता. मला असं वाटतं की त्यांचं लग्न मोडण्यामागं भुवनेश्वरी मॅडम जेवढ्या जबाबदार आहेत तेवढाच अधिपतीही जबाबदार आहे, असं आता त्याचं म्हणणं असतं. हे जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि अक्षरा आईला समजवत असते की आई काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, मी तुला सांगते ना, अजिबात काळजी करू नको. तेवढ्यात बाबा आलेले असतात. बाबा म्हणत असतात की अजिबात नाही, काही व्यवस्थित होणार नाही आणि तुझ्या घरच्यांना काही व्यवस्थित करायचंही नाही, एवढं लक्षात ठेव. अक्षराचं मात्र म्हणणं असतं की बाबा तुम्ही असं काय बोलताय, मी आणि अधिपती आणि आमचं बाळ आम्ही एकत्र येणार आहोत, आम्ही तिघंही एकत्र असणार आहोत, आम्ही आमचं कुटुंब सांभाळणार. परंतु बाबांचं अक्षरा बोलत की ते कुटुंब काय आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं त्या कुटुंबाबरोबर कोणताही संबंध आपल्याला ठेवायचा नाही, असं बाबांचं स्पष्ट म्हणणं असतं. बाबांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता जे काही घडलेलं आहे ते खूपच झालेलं आहे. आता यापुढं अजून कोणताही प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको आहे अक्षू तुझ्या आयुष्यात. आणि आता इकडे अधिपतीने वेळ द्यायचं ठरवलेलं आहे आणि भुवनेश्वरीने मात्र वेगळंच कांड करायचं ठरवलेलं आहे. भुवनेश्वरी आता वकिलांकडे आलेले आहे आणि त्यांना सांगते की यातलं काहीही अधिपतीरावांना कळलं नाही पाहिजे. तेव्हा मात्र वकील साहेब म्हणत असतात की अहो मॅडम काहीही झालं तरीही असं बोलून काहीच उपयोग होणार नाही, हे सगळं झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र भुवनेश्वरी बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता ह्या सर्व गोष्टी अक्षरा अधिपतीला कळू द्यायच्या नाहीत, पण त्यांच्यामध्ये डिवोर्स घडवून आणायचा आहे, हे सगळं कांड चाललेलं असतं. परंतु जे घडत असतं ते इतकं भयानक असतं की त्याचा विचारही कोणी केलेला नसतो. आणि मग इकडे आता डिवोर्सचेच पेपर फाईल केले जाणार आहेत, ती नोटीस पाठवली जाणार असते आणि बिचाऱ्या अक्षराला अधिपतीला काहीच माहिती नाही आणि त्याच्यावरती सही केलेली आहे ती दुर्गीनं केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.